पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। आमदार अमोल खताळ यांनी हा निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे। रेल्वे मंत्रालयाने पुणे जिल्ह्यातील खोडद येथील GMRTचे GMRT कारण पुढे करत संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। आमदार अमोल खताळ यांनी हा निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे। पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार, हा रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाकडे पुन्हा प्रयत्न केले जातील। संगमनेर तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन यासाठी सर्वतोपरी संघर्षाची तयारी असल्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे। दूरसंचार केंद्राचे स्पष्टीकरण आणि रेल्वे मंत्र्यांची घोषणा। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द केला आहे। यावर बोलताना आमदारांनी सांगितले की दूरसंचार केंद्राने स्वतः रेल्वे मंत्रालयाला पत्र देऊन प्रस्तावित रेल्वे मार्गापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरून मार्ग नेण्यास आपली कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते। असे असतानाही रेल्वे मंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करणे ही बाब संगमनेरकरांच्या दृष्टीने पूर्णपणे अन्यायकारक आहे। शेतकरी आणि नागरिकांना मोठा धक्का। या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी भूसंपादन, जमीन संपादन प्रक्रिया आधीच पार पडली होती। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असून त्यांना शेकडो कोटी रुपयांची भरपाई देखील मिळाली आहे। प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात पुढे गेलेले असताना अचानक मार्ग बदलणे आणि अखेर प्रकल्पच रद्द करणे हा स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी खूप मोठा धक्का आहे। संगमनेरला रेल्वे आलीच पाहिजे, जाहीर आवाहन व पाठिंबा दर्शक बैठक। पेटीट हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना निमंत्रण। आता नाही तर कधीच नाही, एकच ध्येय, संगमनेरला रेल्वे स्टेशन मिळवून देणे। आपला पाठिंबा। बैठकीची वेळ आणि ठिकाण, रविवार दिनांक 28 जून 2026। वेळ संध्याकाळी 4:59। ठिकाण मंत्री उद्यान हॉटेल स्वीकारच्या समोर, नळ स्टॉप जवळ, पुणे। आयोजक व इतर माहिती, ऋता वर्धे, सचिव, PEMAVI परिवार, पुणे। पटीट माजी विद्यार्थी परिवार, पुणे। धावत्याला शक्ती येई, मार्ग अन सापडे। बैठकीचा उद्देश, माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण सर्वजण त्यांना पत्र लिहून सह्या करणार आहोत। यामध्ये संगमनेर येथे रेल्वे स्टेशन व्हायलाच पाहिजे याविषयी आग्रह धरणार आहोत। अनेक लोक यासाठी धडपड करत आहेत, त्यामुळे आपला पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा। बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला।